तर नमस्कार मित्रांनो, कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका बिर्याणीसाठी कुरकुरीत कांदो कसो तळतात तो आज तुमका दाखवतले। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी 4 ते 5 कांदे घेतले। कांदे मी चांगले सोलून धुवून घेतले। आता हे बघा, मी कांद्याचे उभे 2 भाग केले। आता हे कांदो आपण स्लायसरवर किसून घेऊया। जर तुम्ही ह्यो कांदो सुरीयन कापलात पातळ तरी चालत। तर असं मी सगळं कांदो किसून घेतोय। होय बघा, सगळं कांदो मी किसून घेतलंय। आता ह्या कांद्यात मी 1 चमचो मीठ टाकून घेतोय। मीठ टाकल्यामुळे ह्या कांद्यात पाणी सुटता। पाणी सुटल्यामुळे ह्यो कांदो लगेच तळून होता। आता ह्यो कांदो आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता ह्यो कांदो मी चांगलं मिक्स करून घेतलंय। आता ह्यो मी झाकून ठेवतोय, म्हणजे अर्धा तास झाकल्यामुळे ह्या कांद्यात पाणी सुटता। हे बघा, होय बघा, कांद्यात पाणी सुटला। आता ह्या कांद्यातलं पाणी मी चांगला घट्ट पिळून घेते। हे बघा 2 हातात कांदो घ्यायचो आणि हो चांगलं घट्ट असं पिळून घ्यायचं। हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं। ह्यो कांदो बघा मी सगळं पिळून घेतलाय। आता ह्यो कांदो आपण तळून घेऊया। तर हे बघा, मी चुलीवर कढई ठेवलंय। आता हे तेल पण चांगला तापला, एकदम कडकडीत तापवायचं नाही तेल। आता ह्याच्यात मी कांदो टाकून घेते। कांदो टाकताना ह्याच्यात थोडं थोडं करूनच टाकायचं, नाही तर तेल सगळं एकदम वर येतला। काय हॉटेलमध्ये कांदो कुरकुरीत होऊसाठी त्याच्यात कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचा पीठ किंवा तांदळाचं पीठ थोडासा टाकतात, वरून शिवरतात आणि मग तळतात। त्यामुळे कसं कांदो जास्त कुरकुरीत होता। आणि लक्षात ठेवा, ह्यो कांदो थोडं थोडं करूनच तळायचो आणि सारखं हलवत राहायचं, नाही तर ह्यो कांदो आपलं करपतलो। कांदो मी चांगलं पलटून घेतोय। हे बघा, लक्षात ठेवा, ह्या तेल जास्त गरम असत आणि तुम्ही कांदो टाकलात तर ह्यो कांदो बाहेरून जळता आणि आतून ओलो रवता। म्हणून तेल एकदम कडकडीत करून घ्यायचं नाही। हे बघा, आपल्या कांद्यात गडद सोनेरी रंग इला। आता ह्यो कांदो मी काढून घेते आणि ह्यो कांदो काढून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून ठेवायचं, म्हणजे जर तेल असता निघून जाता। आणि ह्यो कांदो पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवलात तर ह्यो कांदो महिनाभर चांगलं रवता। जर तुमका घरात बिर्याणी बनवूची असत तर असो तळलेलो कांदो तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा। तर हा बघा, तयार असा बिर्याणीसाठी लागणारो कुरकुरीत कांदो। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये।